नमस्कार, अंकिताज रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे. तर आज इथे आपण बनवणार आहे मऊ लुसलुशीत चपाती, परफेक्ट गोल आकार. अशी मऊ लुसलुशीत चपाती कशी बनवायची ते इथे पाहणार आहे. चला तर अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने कसा बनवायचं ते पाहूयात. आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी मराठी या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. इथे तुम्ही पाहत आहात मस्तशी चपाती इथे बनलेली आहेत. तर कसा बनवला ते पाहूयात. तर इथे आपण एक परात घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण चाळणी ठेवून गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. दळून आणलेलं गव्हाचं पीठ मी घेते. गव्हाचं पीठ आपण चाळून घ्यायचं आहे. जर तुम्हाला चाळायचं नसेल तर तुम्ही न चाळताही बनवू शकता. न चाळल्याचे पण फायदे आहेत, पण मी इकडे चाळून घेते. तर थोडंसं पीठ आपण एका ताटामध्ये काढून घेतलं आणि त्यामध्ये मीठ घालून घ्यायचा. कमीत कमी 7-8 चपात्या होणे इतकं आपण चपातीचं पीठ मळून घेतो आहे. 2 वाटी इतकं होईल. तसे आपण वाटीप्रमाणे बघत गेलं तर 2 वाटी होईल इतकं आपलं गव्हाचं पीठ आपण इकडे घेतलेलं आहे आणि व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. थोडं पाणी घालून आपण हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. इथे पाहू शकता थोडंसं पाणी घालून आपण हे व्यवस्थित मळून घेतलं तर कणिक व्यवस्थित मळून घेतलं तरच आपली चपाती मस्त बनतात. म्हणजे चपाती फुगतात पण, आणि कणिक जितकं आपण छान मळून घेतो ना तेवढाच चपाती मस्त अशी बनतात आणि मऊ पण बनतात. तर मळताना व्यवस्थित मळून घ्यायचा. तर इथं पाहू शकता अशा पद्धतीचा आपण एक गोळा बनवून घेतला आणि त्यामध्ये थोडंसं तेल घालूनही आपण मळून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपला कणिक मळून झालेला आहे आणि त्यावर थोडंसं तेल घालून आपण हे व्यवस्थित मळून घ्यायचं. म्हणजे कणिक व्यवस्थित नरम पडतं. तेल लावल्याने कणिक नरम पडतं आणि छान चपाती बनायला मदत होते. तर आपण इकडे व्यवस्थित तिथे कणिक तेलामध्ये व्यवस्थित मळून घेतलं. तर अशा पद्धतीचा आपला हा गोळा तयार झाला चपातीचा, कणिकेचा. तर आता आपण चपाती बनवायला घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता अशा पद्धतीने. तर कणिक मळताना व्यवस्थित मळून घ्या म्हणजे चपाती परफेक्ट अशी बनते. कोणताही ट्रिक वापरला की आपण कणिक व्यवस्थित मळलं नाही तर चपाती अजिबात चांगलं होत नाही. आणि हे कणिक आपण कणिक मळाल्यानंतर 5 ते 10 मिनिट आपण ठेवून घ्यायचे. झाकण लावून 5 ते 10 मिनिट आपण ठेवून घेतलं की कणिक व्यवस्थित भिजलं जातं आणि व्यवस्थित मस्त मऊ अशी चपाती बनल्या जातात. वरून थोडीशी तेल मी इकडे लावून ठेवते कारण व्यवस्थित नरम पडेल चपातीचं कणिक आणि चपाती मस्त अशी बनते. त्यामुळं मी थोडंसं वरून तेल लावून ठेवते. इथे पाहू शकता आपण हे ना एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचं. एखादं भांडं कोणतंही असो त्यामध्ये आपण हे काढून घेऊयात आणि 5 मिनिटांसाठी रेस्ट करायला ठेवूयात. 5 मिनिटानंतर आपण चपाती बनवून घेऊयात. 5 मिनिटासाठी आपण काढून ठेवलं मळून. तर इथे आपण एक पोळीचं पाट घेतलेलं आहे, पोळी लाटायचं ते आपण इकडे घेतलेलं आहे. आता आपण ह्यावर पोळी बनवून घ्यायचे. तर त्यासाठी इकडे पाहूयात कणिक कशी झाली आणि इकडे तेलही घेतलेलं आहे. आपण तेल घेतलं आणि कोरडं पीठही इकडे आपण ठेवलेले आहे. आणि आता आपण हे कणिक कसं झालंय बघायचंय आणि थोडंसं कणिक घ्यायचा. कणिक आपण आता थोडं घ्यायचं आणि पोळी लाटून घ्यायची. पोळी म्हणा चपाती म्हणा आपण हे लाटून घ्यायचे. तर इथे पाहू शकता आपण एक कणकेचा गोळा करून घेतला. मीडियम साईज आपण इकडे कणिक घेतलेला आहे आणि आपण त्याचा गोळा बनवायचा. आता आपण ह्याला पिठामध्ये डुबवून कणकेला पिठामध्ये डुबवून इकडे घेणार आहे आणि इकडे तवाही गरम करायला ठेवायचे. तवा गरम व्हायला ठेवायचा आहे आणि इकडे आपण चपाती लाटून घ्यायचे. म्हणजे चपाती लाटेपर्यंत आपली तवाही गरम होईल. तर इथे आपण कणिक घेतलेलं आहे त्याला आपण थोडंसं लाटून त्यावर तेल लावून घेऊयात आणि थोडंसं एक साईडला पीठ आणि एक साईडला तेल अशा पद्धतीने आपण लावून चपातीला फोल्डिंग करून घ्यायचे आणि पुन्हा आपण तेल लावून घ्यायचं आणि दुसऱ्या साईडला आपण पुन्हा पीठ लावायचे, कोरडं पीठ, आणि ते असं बंद करून घ्यायचं. म्हणजे 4 पदरी चपाती आपण बोलतो ना त्याला अशा पद्धतीने आपण घडीची पोळीही म्हणतो आपण.
अशा पद्धतीने फोल्डिंग करायची असते. तर इकडे आपण कडेकडेने अशी लाटून घेऊयात. पोळी लाटायची पद्धत म्हणजे केव्हाही पोळी लाटताना कडेकडेने लाटून घ्यायची, जेणेकरून कडेकडेने लाटली की मस्त अशी फुगते चपाती आणि मऊही बनते. मऊही बनते आणि मस्त अशी फुगते पण. कडेकडेने लाटून घ्यायची जेणेकरून मस्त अशी फुगते. ही एक ट्रिक आहे चपाती फुगवायची. तर इथे अशा पद्धतीने आपण ही चपाती लाटून घेतलेली आहे. तर आता आपण इकडे तवाही गरम झालेला आहे आपला. मस्त अशी गोलाकार अशी आपण लाटून घ्यायची, कडेकडेनेच लाटून घ्यायची. चपाती कधीही बनवताना कडेकडेनेच लाटून घ्यायची आणि मोठी करून घ्यायची. तर अशा पद्धतीने आपण एक चपाती बनवून घेतली गोलाकार अशी. आता आपण इकडे तवाही गरम झालेला आहे. इथे पाहूयात तवा गरम झालेला आहे आणि त्यामध्ये आपण ही चपाती घालून घेऊयात. इथे पाहू शकता मस्त गोलाकार अशी आपली ही चपाती झालेली आहे. आता आपण एक साईडला 1 मिनिटासाठी सोडून थोडंसं तेल लावून घेऊयात. थोडंसं तेल लावून पलटून घेऊयात. तर इथे आपल्याला चपाती एक साईडला भाजलेली आहे. आता आपण पुन्हा दुसऱ्या साईडला पलटून घेतलेली आहे. आता आपण थोडंसं तेल लावून घेऊयात. चपातीला थोडंसं तेल लावून घेऊयात. इथे पाहू शकता मस्त अशी फुगते. आता आपण पलटून घेऊयात. इथे पाहू शकता चपाती फुगला असता पण उलटाना लागून आपली चपाती थोडीशी फटलेली आहे, तरी पण फुगतोय मस्त अशी. इथे पाहू शकता आपण खूप अशी खरपूस अशी भाजायची नाही. एक साईडला चपाती भाजली की दुसऱ्या साईडला आपण भाजून घ्यायचे. इथे पाहू शकता सुंदर असा चपाती झालेला आहे. आता आपण फोल्ड करूयात एक साईडने. आता आपण दुसऱ्या साईडनेही पलटून घेऊयात. अशा पद्धतीचा हा आपला चपाती तयार झालेला आहे. आता आपण ही चपाती काढून घेऊयात. इथे पाहू शकता अशा पद्धतीची आपली ही चपाती तयार झाली. आधीच मी 2 चपात्या करून घेतलेल्या आहेत. आता तुम्हाला दाखवण्यासाठी हा तिसरा चपाती करून घेतला. तर इथे पाहू शकता आता आपण दुसरीची एक कणिक घेऊयात आणि दुसरा चपातीही देखील मी 2 पदरीच्या चपातीकडे मी करून दाखवते. तर इथे पाहू शकता आपण ह्याला व्यवस्थित लाटून घ्यायचं. पुन्हा जसं आपण गोल असं लाटलं तसंच आधी आपण फोल्डिंग करून घेतलं. एक साईडला तेल लावून घेतलं आणि एक साईडला पीठ लावून घेतलं आणि त्यानंतर कडेकडेने ही चपाती लाटून घ्यायचं. चपाती गोल असा आणि कडेकडेने लाटून घ्यायचे. इथे पाहू शकता अशा पद्धतीने अगदी गोलाकार अशी चपाती तयार झालेली आहे. इथे पाहू शकता. आता आपण तव्याकडे जाऊयात. तवा छान गरम झालेला आहे आणि त्यामध्ये ही चपाती घालून घ्यायची. एक साईडला शेकलं की आपण पलटून घ्यायची ही चपाती. इथे पाहू शकता अशा पद्धतीचा आपला हा चपाती इथे बनतोय. दुसऱ्या साईडला आपण गॅसचा फ्लेम फास्ट ठेवून घ्यायचा आहे. थोडंसं तेल लावून घेऊयात चपातीला. आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी मराठी या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. इथे पाहू शकता याला थोडंसं तेल लावून घेतलं आणि पलटूनही देखील घेतलेलं आहे आणि मस्त अशी चपाती फुगलेली आहे. आणि आपण हे एक साईडने पलटून घेऊयात आणि मस्त भाजली देखील आहे. आता आपण दुसऱ्या साईडने थोडंसं भाजून घ्यायचा आणि अशा पद्धतीची आपली ही चपाती तयार झालेली आहेत. इथे पाहू शकता अशा पद्धतीची आपली चपाती तयार झालेली आहे. तर आता ही चपाती आपण काढून घ्यायची आहेत. इथे पाहू शकता मस्त अशी 2 चपाती मी इकडे करून दाखवली. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी मराठी या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मस्त अशी मऊ लुसलुशीत अशी चपाती तयार झालेली आहेत. आणि ही रेसिपी तुम्ही कुठून पाहताय मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. मऊ लुसलुशीत अशी चपाती तयार झालेली आहे. तर चला तर भेटूयात पुन्हा एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.